छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन बैठक पार पडली। गेल्या वेळी या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री भुमरेंमध्ये खडाजंगी झाली होती। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या होत्या। काय घडलं नेमकं जाणून घेऊया स्पेशल रिपोर्ट्सच्या माध्यमातून। मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात गेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती। निधी वाटपावरून हे दोन्ही नेते आमने-सामने आले होते। मात्र त्या खडाजंगीला राजकीय वादाची किनारे आणि त्यामुळेच सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। बैठकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या यादीनुसार बैठकीत सहभागी होणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता। प्रसार माध्यमांनाही आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता। ये डर भी बड़ा अच्छा है ना, ये डर भी घटाया, ये डर अच्छा है ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे। अंबादास दानवेंच्या या प्रतिक्रियेवर पालकमंत्र्यांनी संयमी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। वादवादी काही वैयक्तिक भांडणे नाही, हे विकासाचे भांडणे। तुमच्याकडे बघायला लागलेत मागच्या वेळेस अमृतुबरीवर आले होते। नाही, हे विकासासाठी अमृतुबरी यावंच लागत। नाराज नाही केलं, नाराज कोणालाच करणार नाही आणि नाराज करणार नाही कधीच कोणाला। सोमवारची जिल्हा नियोजन बैठक शांततेत पार पडली खरी, पण बैठकीत बोलू न देण्यावरून वाद रंगला। अंबादासचा जो काही आज नूर पाहिला तो फार प्रेमाचा आणि समजदारीचा होता। बहुतेक याच्यात काहीतरी शिस्त की काय असं वाटायला लागले। शिवसेनेत झालेल्या फुटीचे पडसाद जिल्हा नियोजन बैठकीत उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन बैठकही त्याला अपवाद नाही। संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक अत्यंत शांतपणे झाली। यामध्ये अंबादास दानवे यांनी प्रशासनावर डर राखणं जरुरी असं जरी म्हटलं असलं तरी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्याला अगदी शांतपणे उत्तर दिलं। महत्त्वाची गोष्ट हरिभाऊ बागडेंनी जी काय स्टेटमेंट केलेलं आहे त्याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। शिवसेना आमदार